नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. आणि विश्व आलेला आहे आणि रील्स स्टार ज्या की कोमलताई आहेत आणि तो त्यांचा मुलगा आहे वैभव. हे भेटायला आलेले साप पकडण्यासाठी जाणार आहे. कोमलताई काय घेतला, एकदा हात उघडून दाखवा. आणि मित्रांनो, ही सराट्याची सुंदर अशी भाजी आहे. कोमलताई खाणार इकडेच मिळते आणि ती काय की हाडसळी होते त्यानं, म्हणजे हा मजबूत होते. आणि वैभव खुश झालेला आहे. वैभवची इच्छा आहे आम्ही साप कसं पकडतोय बघण्यासाठी. हाड खाण्यापेक्षा हाड असली भाजी खावा. ए चला. आणि मित्रांनो, विश्व आलेला आहे आणि बोलेरो पिकअप घेऊन आलेला आहे. तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न, थार घेऊन आलेला आहे साप पकडण्यासाठी. राखत बसलाय ना. कसं ताई आहे हात जाणार नाही. विश्वा एंट्री कोणीकडे आहे बघ त्याला. काय तुझा अंदाज काय आहे? नाग आहे, नाग आहे काय आहे? हा ताई मम्मीने ओळखलं, तू नाही ओळखला. काय सिंगा माहिती काय, ती जाऊन फसले यातमध्ये, तर त्याला गेले ती स्वतः ट्रॅप झालाय सापाला, त्याला वर यायला त्याचं तोड बघून लक्षात आलं माझ्या असतील त्याच्या माझ्या असं बघायला कसा मला वर काढ. जरा उचकट नाही निघत नाही, लय मोठा आहे वाढत नाही. सावकाश मला जायला असतं त्या घोड्या माझ्या काठीवर गाठलाय दगड तुझ्यासारख्यानं. विश्वा स्टिकवर गाठलाय दगड मोठा. बघ हात घालू का इकडं, घालू का कुणीकडे आला. येऊन दे, वर कुठं आला विश्वाधर. वैभव विश्वा पुढं निघला. चालते काय हे नाही चालत पायाला काय केलं. बारका बाग असतो. मित्रांनो, कांबळे कुटुंबीय आहेत. तुम्ही घेऊन तिकडे गेला पळून म्हणून बरं. आपण हा साप पकडलेला आहे. जो साप की बिनविषारी येतो, याच्यापासून कोणाच्याही जीवाला धोका नाही आहे. आणि असा साप जरी मानवी वस्तू दामन आहे दिदी, सुंदर असा साप आहे.
त्याला ठिक्क देता ताई. हाय त्याला ठिक्का ना. काढू का नको, काढू का नको. लय कष्टातून पकडलाय. ह्याच्यात काहीतरी गेलंय. पुढं जाऊ नको पण वैभव. हा जो बामणी साप आहे हा जो मानवी वस्तीत आहे, जो रॅट स्नेक नावाने ओळखणारा जो धामण साप आहे, असा मोठा साप जर मित्रांनो पाहिला तर भीती होते. आणि या दिदीने काय केलेलं होतं की अडखळ निर्माण केली होती. जिथं तुम्ही घरापाशी सापाला अडखळ निर्माण करा अशा ठिकाणी हे मानवी वस्तीत साप येतात. हा धामण साप आहे, जो साप की मानवी वस्तीत आल्यावर शेतकऱ्यांना उंदरं खाऊन मदत करणारा. आणि विश्व माझ्या सोबत होता, त्यानं कष्ट केलं भरपूर असं पोरानं आणि याला सुरक्षित काढलाय. आणि हा घर मालक पण तसाच आहे बरोबर. हा दामन साप तू ओळखतोयस. आणि थोड्याच वेळा त्याला पॅक करू आपण. मानवी वस्तीत आल्यामुळे याला सुरक्षित पकडलेलं आहे. पुढे कॉल असल्यामुळं त्याला पॅक करू नाही त्यांचं काढ. मुलं खालची जागा काढ. मित्रांनो साप होतो निसर्ग. जय हिंद जय महाराष्ट्र. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. हे बाळा ठेव ना इथं साबीत.